गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण बघणार आहोत आपला प्रथम पाठ आद्य कृषक पृथुवैन्य. आद्य म्हणजे पहिला, कृषक म्हणजे शेतकरी आणि पृथुवैन्य हे त्याचं नाव होतं. वास्तविकपणे पृथुवैन्य हा राजा वेन राजाचा मुलगा होता आणि सर्वात प्रथम शेती व्यवसायाची सुरुवात ही त्यांनी सुरू केली. व्यवसाय म्हणता येणार नाही, पण आपल्या प्रजेच्या हितासाठी त्यांनी उचललेलं हे पाऊल नंतर व्यवसायात रूपांतरित झालं. आणि आज आपण बघतो की आपला भारत देश हा सुद्धा एक कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्याची पहिली सुरुवात ही या पृथुवैन्य राजाने केली. याची ही कथा ऋग्वेदात येते, शिवाय विष्णू पुराणातही येते, भागवत पुराणातही सांगितली जाते. विष्णूचा अवतार म्हणून सुद्धा पृथुवैन्याचं नाव हे घेतलं जातं की विष्णूचा अवतार होता हा आणि त्याच्याद्वारेही शेती व्यवसाय किंवा शेती ही सुरू झाली. तर बघूया आपण सर्वप्रथम प्रस्तावना. एक महत्त्वाची सूचना, याच्यानंतर 9वीपर्यंत तुम्हाला प्रत्येक पाठाला जसं प्रस्तावना होत्या तशाच आताही आहेत आणि पुढेही राहणार आहेत. प्रत्येक पाठासाठी वेगळी प्रस्तावना राहील, पण त्या प्रस्तावनेचं महत्त्व असं आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यामध्ये जेव्हा मराठीत उत्तर लिहा असा प्रश्न जेव्हा येईल तेव्हा 1 मार्कांसाठी ही प्रस्तावना कंपल्सरी लिहायची आहे. त्याच्यामुळे प्रस्तावनापासून ते अगदी शेवटपर्यंत पाठाच्या प्रत्येक गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. पहिल्याच नाही तर सगळ्याच. चला तर मग सुरू करूया आपण पहिला पाठ. ऋग्वेदात एषा कथा उद्धृता. वेन भूपते पुत्र वैन्यः एव पृथुवैन्य इति नाम्ना ज्ञातः. ऋग्वेदात ही कथा येते किंवा ऋग्वेदातून ही कथा घेतलेली आहे. वेन भूपतीचा पुत्र वैन्य हा पृथुवैन्य नावाने ओळखला जातो. सह तो प्रजाहितदक्ष आदर्श सम्राटः इति स्मृतः. तो प्रजाहितदक्ष आदर्श सम्राट म्हणूनही समजला जातो किंवा मानला जातो. भारत देशे पृथुना एव कृषिकार्यं प्रारब्धः संशोधितं विकासं च प्रतिनीतं च. स एव कृषिविद्यायाः जनकः इति मतः. अतः एव सः प्रथमः कृषकः धरित्र्याः पृथ्वी इति नाम अभिधानं पृथोः कार्यस्य स्मारकम् इति मन्यते भूतैः. स एव तो या कृषिविद्येचा जनक म्हणजे या कृषी कार्याचा जनक मानला जातो. अतः एव सः प्रथम कृषकः म्हणूनच त्याला पहिला शेतकरी शेतकरीही म्हटले जाते. धरित्र्याः पृथ्वी इति नाम अभिधानं पृथोः कार्यस्य स्मारकम् इति मन्यते. धरित्रेचं पृथ्वीचं हे नाव, पृथ्वी हे त्याच्या नावावरून, पृथो या नावावरूनच पडलेलं आहे. चला तर बघूया आपण पाठ. भूपालः पृथुवैन्यः नाम धरायाः प्रथमम् अभिषिक्तसम्राटः. भूपालः पृथुवैन्यः, भूपालः सम्राटः या दोघांचा अर्थ एकच होतो, राजा. की राजा पृथुवैन्य हा धरायां प्रथमः अभिषिक्तसम्राटः की सर्वात प्रथम या पृथ्वीचा अभिषिक्त म्हणजे राज्य अभिषेक केला गेलेला पहिला सम्राट असं मानलं जातं. प्रयाग क्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी आसीत. प्रयाग ही त्याची राजधानी होती. राज्य अभिषेक समये चारणां पृथुवैन्यस्य स्तुतिं गातुम् उत्सुकाः. राज्य अभिषेकाच्या वेळेस चारण जे स्तुती गाणारे जे लोक असतात, स्तवन गाणारे जे लोक असतात त्यांना चारण म्हटलेलं आहे. अशी स्तुती हे चारण गाण्यासाठी उत्सुक होते. तदा पृथुः अज्ञापयत तिष्ठन्तु चारणः. तेव्हा पृथ्वीने त्यांना आज्ञा दिली की हे चारणांनो थांबा. यावत मम सद्गुणाः न प्रकटीभवन्ति तावत अहम न स्तोतव्यः. जोपर्यंत माझ्या गुणांचं पालन
किंवा माझ्या सद्गुणांचं प्रकटीकरण होणार नाही तोपर्यंत तुम्ही माझी स्तुती करू नका. स्तवनं तु ईश्वरस्य एव भवेत. ईश्वरस्य एव भवेत. स्तवन हे ईश्वराचेच झाले पाहिजे. स्तुतिगायकः पृथुनृपस्य एतादृशी निस्पृहता ज्ञात्वा प्रसन्नः अभवन्. स्तुतिगायक सुद्धा पृथुवैन्याची ही निस्पृहता म्हणजे कुठलाही लोभ किंवा कुठलीही मनीषा इच्छा त्याच्या मनात नव्हती की लोकांनी आपली स्तुती गावी. वास्तविक तो एक राजा होता आणि राजासाठी ही खूप छोटीशी गोष्ट आहे की कुणी आपली स्तुती करावी आणि आपली वाहवा केली, कारण राजांना वाहवा स्तुती ही आवडत असते. परंतु हा एकमेव असा राजा होता की तो स्वतःहून सांगत होता की इथे माझी स्तुती तुम्ही करू नका. एकदा पृथुराजः स्वराज्ये भ्रमणम् अकरोत्. आणि एकदा पृथुराजा हा स्वतःच्या राज्यात भ्रमणासाठी गेला. भ्रमणसमये तेन दृष्टं यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताश्च. की त्याने पाहिलं की भ्रमण करताना त्याने पाहिलं की प्रजा अतिशय कृश आणि अशक्त अशी झालेली आहे. अतिशय वीक, अशक्त, दुबळी. ताम प्रजाः पशुवत जीवंती. ते प्रजेचं जीवन हे पशूंसारखं झालं होतं. निकृष्टान्नम खादंती. आणि अन्न जे खात होते किंवा अन्नपदार्थ जे खात होते ते अतिशय निकृष्ट असे अन्नपदार्थ होते. तद्दृष्ट्वा राजा चिंताकुलं जातः. ते पाहून राजा चिंताकुल झाला, चिंता त्याला जाणवू लागली. तेव्हा त्याने तदा पुरोहितम अवदत. तेव्हा त्याने पुरोहितांना विचारले, हे राजन, धनधान्यादी सर्व वस्तुं जातं वस्तुतः वसुंधरायाः उदरम एव वर्तते तत्प्राप्तुं यतस्व. आणि तेव्हा पुरोहित त्याला सांगतात की हे राजन, की हे राजा, धनधान्य या सर्व वस्तू वास्तविकपणे वसुंधरेच्या उदरात, वसुंधरेच्या पोटातच आहे. त्या मिळवण्यासाठीच तू प्रयत्न कर. तदा पृथुभूपेन तदर्थम धनु म्हणजे धनुष्यबाण सज्जीकृतम. आता राजा होता तो आणि इथे त्याने लगेचच ताबडतोब आपले धनुष्यबाण सज्ज केले. तदा भूमिं स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत अवदत च. आणि तेव्हाच पृथ्वी ही त्याच्यासमोर स्त्री रूपात प्रकट झाली आणि म्हणाली, हे राजेंद्र, तव पिता दुःशासकः वेनराजः. की तुझे वडील हे दुःशासक होते, जे चांगले राज्य करते ते नव्हते. राज्यधर्मस्य पालनं न अकरोत्. त्यांनी कुठल्याच राजधर्माचं पालन केलं नाही. तदा मया चोर लुठक भयात धनधान्य पुष्पाणी मम उदरे निहितानी. आणि त्यांनी चोर लुटारू यांच्या भयामुळे माझी सगळे धनधान्य पुष्प फळं माझ्या उदरातच लपवून ठेवली. त्वं तु प्रजाहितदक्षः नृपः. परंतु तू तर प्रजाहितदक्ष राजा आहेस, आपल्या प्रजेचं हित साधणारा राजा आहेस. यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि तर्हि अहं प्रसन्ना भविष्यामि. आणि तू जर प्रयत्नाने कृषिकार्य केलंस तर मी सुद्धा अतिशय प्रसन्न होईल. अतः धनुः त्यजः. तेव्हा धनुष्याचा त्याग कर. खनित्राणी हलान कुदलानी लवित्राणी च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैसह कृषिकार्यं कुरु. आणि आपल्या हातात तू खनित्राणी म्हणजे जमीन खणण्यासाठी जी अवजारं लागतात ती घे. तू हल नांगर घे, कुदळ घे आणि विळे जे पीक कापण्यासाठी लागतात विळे ते तू हातात घे आणि प्रजेसह या कृषिकार्याला सुरुवात कर किंवा हे कृषिकार्य कर. भूमातुः उपदेश मनसी निधाय पृथुवैन्यः नदीनां मार्गं
अवरुद्ध्य कृषिकार्यार्थं जलस्य उपायोगम अकरोत्. भूमातु उपदेश मनसी निधाय, आणि या धरणी मातेचा उपदेश त्याने मनात निर्धार करून पृथुवैन्यानी नदीना मार्गम अवरुद्ध्य नदीचा मार्ग अडवून कृषिकार्यासाठी पाण्याची उपाययोजना केली. जलस्य उपयोगम अकरोत्, पाण्याची उपाययोजना केली. वृष्टिजलसंचयं कृत्वा जलव्यवस्थापनम अकरोत्. वृष्टिजलसंचय, रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचं पाणी त्याने साठवलं आणि त्या पद्धतीने सुद्धा त्याने जलव्यवस्थापन केलं. एकतर नदीचा मार्ग अडवला आणि त्याद्वारे पाण्याचा उपयोग नदीसाठी केला, आणि दुसरं म्हणजे त्याने रेन वॉटर हार्वेस्टिंग. बघा, त्या काळात या पृथ्वीराजांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केली, की जी आपण आत्ता करतो किंवा आत्ता आपल्याला फार त्याची गरज आहे असं वाटतंय, तेव्हाच त्याने ती केलेली होती. भूमीम उर्वतमा कर्तुम प्राययत. भूमीम उर्वरतमा, सुपीक, उर्वरतमा म्हणजे सुपीक, आणि ही जमीन सुपीक करण्याचे प्रयत्न कर. तदनंतरम तस्मिन क्षेत्रे जनाः धान्यबीजानी अवपन. आणि मग त्या ठिकाणी क्षेत्रे किंवा ठिकाणी त्या जमिनीमध्ये लोकांनी धान्य बीज ही पेरली. सह नैकेभ्यः वृक्षेभ्यः विविध प्रकाराणां बीजानां संकलन चयनं च परिश्रमेण अकरोत्. त्याने काय केलं, पृथुवैन्य राजाने अनेक वृक्षांच्या विविध प्रकारांच्या बिया या संकलित केल्या, म्हणजे शोधल्या, आपल्याकडे संचय त्याचा केला, त्याच्यातून चांगल्या ज्या बिया आहे त्यांचं चयन केलं, म्हणजे त्या निवडून घेतल्या, आणि असे परिश्रम घेऊन त्याने त्या बियांचं वपन म्हणजे पेरणी त्याने केली. अनंतरम बीजानां संस्करण कृत्वा वपनम अकरोत्. आणि त्यानंतर बीजानां संस्करणम प्रक्रिया, प्रोसिजर, की संस्करण का केलं बीजांवर, तर त्याद्वारे धनधान्य हे अधिक मिळावं. कारण जर एखादं बी हे चांगलं नसेल तर बघा, ज्यांच्याकडे शेती आहे किंवा जे शेती कामं करतात किंवा ज्यांना या शेती कामाविषयी माहिती आहे, तर शेतकरीसुद्धा घेतलं बी आणि पेरलं असं करत नाही, तर त्या बियांवर म्हणजे ते प्रत्येक बी हे चांगलं आहे का आणि त्यातून कसं चांगलं धनधान्य मिळेल हेच प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे त्याने सुद्धा या बियांवर संस्करण प्रक्रिया केली आणि वपनम कृत्वा वपनम अकरोत्, आणि पेरणी त्याने केली. पर्जन्यानंतरम बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः. धान्यलाभेन सर्वे प्रजाजनाः संतुष्टाः च अभव. पर्जन्यानंतरम बीजेभ्यः, आणि पाऊस पडल्यानंतर बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः, त्या बीजांमधून अंकुर फुटलं, आणि धान्य लाभेन सर्वे प्रजाजनाः संतुष्टाः च अभवत्, आणि आपल्याला धान्य मिळेल या आनंदामुळे यामुळे सर्व प्रजाजन सुद्धा आनंदी संतुष्ट झाले. एषः कल्याणकारी नृपः पृथ्वीव्यां प्रशासने अग्रणीः जनसेवाव्रती च अभवत्. अशा प्रकारे एषः कल्याणकारी नृपः, हा कल्याणकारी राजा पृथ्वीवर प्रशासनात अग्रणी, प्रशासनात म्हणजे या प्रशासन चालवण्यात सुद्धा अग्रणी आणि जनसेवाव्रती होता. असं काम त्याने केलं आणि त्यामुळे सगळी प्रजा ही त्याच्यावर संतुष्ट होती. अशा प्रकारे या पाठातून आपण पाहिलं की सगळ्यात पहिले भारतात म्हणता येईल भारतात शेतीची सुरुवात झाली आणि या पृथुवैन्यानी प्रथम शेतकरी म्हणजे एक राजा असून सुद्धा आपल्या प्रजेसाठी तो पहिला शेतकरी झाला आणि तो मान सन्मान त्याला जगामध्येही भेटला.
याद्वारे या कथेद्वारे आपल्याला दिसून येतं की म्हणजे पाणी नैसर्गिक साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त उपयोग करून समृद्धते साधता येते आणि तेच आपला शेतकरीही आपल्यासाठी करतो. त्याचे हे ऋण आपण हे मानलं पाहिजे की आपण त्याच्या नेहमी ऋणी राहिलं पाहिजे की तो आपल्याला धनधान्य देतो म्हणून. नाहीतर जसा हा वेन राजा होता दुःशासक आणि त्याच्यावर जशी धरणी रुसली होती किंवा धरणी धनधान्य देत नव्हती आणि ते केवळ धनधान्य दिलं तिने कारण पृथुवैन्य हा प्रजाहित दक्ष राजा होता म्हणून. तर बघितलं आपण अशा प्रकारे आद्य कृषकः पृथुवैन्य